नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. खरं तर देशामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा, आरक्षण, उपोषण, रास्ता रोको, आंदोलन, मोर्चे, रॅल्या, आता ह्या सगळा प्रकार पाहून लोकसुद्धा कंटाळलेले आहेत. लोकांना पण कामधंदे आहेत, लोकांना पण पोटपाणी आहे, ज्याला त्याला ज्याचे त्याचे कामं पण आहेत. पण काही लोकांना, काही आंदोलनजीवी लोकांना हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय झालाय. यांना लोकांना वेठीस धरून किंवा समाजाला, राज्यातल्या नागरिकांना वेठीस धरून आपलं राजकारण करायचे, कोणाची तरी तळी उचलायची, कोणाला तरी मोठं करायचे, कोणाला तरी छोटं करून त्याला बदनाम करायचे. असा धंदाच सध्या राज्यामध्ये पॉवरफुल चालू आहे. काही गोष्टी चालतात, काही गोष्टी लोकांच्या लक्षात पण येतात की वारंवार 2 दिवस झाले की मी उपोषण करणार आहे, 4 दिवस झाले की मी उपोषण सोडणार आहे. उपोषण का करणार आहे हे कळवायचं नाही, उपोषण सोडणार काय ते माहीत नाही, भूमिका काय आहे, कशासाठी करायचे, का करायचे, समाजाला फक्त वेठीस धरायचं. मी तुमच्या लेकरांसाठी करतोय, मी तुमच्यासाठी करतोय. अरे बाबा, कोणी करायला सांगितलं होतं? काही नाही. त्या सगळ्या आंदोलनाची धार अक्षरशः या माणसाने मिट्टीमध्ये मिळून टाकली, त्याची माती करून टाकली. आंदोलन करणं हा लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार आहे. उपोषण सुद्धा त्यामध्येच येत असतं. पण ज्या गोष्टीसाठी, ज्या उद्देशासाठी तुम्हाला आंदोलन करायचे, उपोषण करायचे किंवा एखादा मोर्चा काढायचा आहे, तो उद्देश जवळजवळ पूर्ण होताना दिसत असेल किंवा पूर्ण झाला असेल तर आपल्याला त्याची सांगता पण करता आली पाहिजे. ते उपोषण आपल्याला थांबवता पण आलं पाहिजे किंवा ते थांबवलं पाहिजे. आपला उद्देश पूर्ण होऊन सुद्धा आपण कायम वारंवार या शेळ्या कडीलाच जे काही समाजाला वेठीस धरून, समाजाला, भोळ्या बाबड्या समाजाला वेगवेगळं जे काही सांगण्याचा प्रयत्न आहे आणि कोणत्या तरी जातीवर काहीतरी विक्षिप्त असं बोलायचं, कुठल्या नेत्याला शिव्या द्यायच्या, कुठल्या तरी जातीवरचा द्वेष निर्माण करायचा, कोणाच्या तरी जातीवर खालच्या भाषेत बोलायचं, नेहमीच फक्त राज्यामध्ये चिथावणीखोर बोलायचं, जाती जातीमध्ये भांडणं कसे होतील याच्यासाठीच बोलायचं. चांगली भूमिका कधी घ्यायचीच नाही. कुणाला तरी आई बहिणीवरून शिव्या द्यायच्या आणि कुणाला तरी त्याच्या जातीवरून शिव्या द्यायच्या, कुणाला तरी त्याच्या अंग का शरीराच्या बाबतीत व्यंग करायचं. असा हा बावनट धंदा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, मराठा समाजाचे लोक त्याचा फायदा घेतात. यांचा हा धंदा सुरूच आहे. यांनी कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि कुठंतरी बसायचं. खरं तर या गोष्टीला लोक सुद्धा कंटाळलेले. आपण बाकी रोज डिक्लेअर करायचं, मी ह्या तारखेला ते करणार आहे, त्या तारखेला ते करणार आहे, आणि कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये जाऊन धुडगूस घालायचा आणि लोकांना लाखोंच्या संख्येने बोलवायचं. भोळा भाळा समाज कुठल्या तरी आमिषापोटी किंवा अशा चिथावणीखोर भाषणांना बळी पडत असतो आणि अशा लोकांचा त्यामध्ये फावलं जातं, यांचा फायदा होत असतो. मग यांना राजकारण करायचं तर राजकारणात यावं, जर आंदोलन करायचंय तर आंदोलनच केलं पाहिजे. तुम्ही उपोषण करताय तर ते लोकांना सांगितलं पाहिजे की मी कशासाठी करतोय, सोडतोय तर ते पण सांगितलं पाहिजे की का सोडतोय. खरं तर
यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी जे काही उपोषण केलं, 4 दिवसातच जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतो याची घोषणा केली। खरं तर जरांगे पाटलांना या सगळ्या गोष्टीमध्ये सध्या कोणी विचारलंच नाही। राज्यातल्या कुठल्या मंत्र्यांचा दौरा झाला नाही, न राज्य सरकारने यांना विचारलं, न समाजाच्या लोकांनी सुद्धा यांना फार काही वेटेज दिलं आणि मीडियाने सुद्धा जरांगे पाटलांचा हा सगळा प्रकार फार काही कव्हर केला नाही। पण शेवटी जरांगे पाटलांनी जे काही त्यांना 2013 मध्ये असलेली केस आहे आणि या 2013च्या केसमध्ये यांना जरांगे पाटलांना अजामीन पात्र अटक वॉरंट आहे। खरं तर याच्यापूर्वी अनेक वेळा त्यांना अशा अनेक ह्याच केसमध्ये वॉरंट आलेले, जरांगे पाटलांनी कोर्टात जाऊन ते वॉरंट कॅन्सल केलेले। जेव्हा तुम्ही केसला हजर होणार नाही तेव्हा अशा प्रकारचे वॉरंट निघत असतात। आपण जेव्हा हजर होतो तेव्हा कोर्ट आपलं वॉरंट रद्द करतं, हा एक सामान्य ज्ञान आहे। पण त्याच्यावरून जेव्हा जरांगे पाटील लोकांना शिव्या देतात आणि एखाद्या नेत्याच्या नावाने नाव घेऊन त्याची आई बहीण काढतात, त्याला शिव्या देतात, कारनामे आपण करून ठेवायचे, लोकांचे पैसे आपण बुडवायचे आणि छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि अक्षरशः 10-10, 11-11 वर्ष जे काही लोकांनी तुमच्यासाठी काही राबलं असेल तर त्यांचे पैसे द्यायचे नाही, लोकांची फसवणूक करायची, फौजदारी तुमच्यावर केलेली आहे। पण हे समाजाच्या आडून लपायला बघायचं आणि मग शिव्या द्यायच्या फडणवीसांना। बघा जरांगे काय शिव्या देतात ते। आम्ही फडणवीस झालं का नाही आता 3 घंट्यात होया टंटडा कुठंच जायला भेट नाही म्हणून जरांगे, कुठंच इतका बुद्धीनं बी तेज आहे म्हणून जरांगे छत्रपतींचा इतका छळ केला आणि कोणी केला। तेव्हा जरांगे पाटलांना खरं तर राज्यामध्ये परवाना मिळालाय, त्यांनी बाकी कोणालाही शिव्या द्यायच्या, कोणाची आईमाई काढायची आणि जरांगे पाटलांना बाकी प्रश्न विचारायचे नाही, त्यांच्यावर टीका करायची नाही। जरांगे पाटलांनी लोकांना दम द्यायचे, लोकांचे घरं जाळायचे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना दम द्यायचे, असे हे सगळे प्रकार सुरू आहेत। खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार समाजाने पण केला पाहिजे, जनतेने पण केला पाहिजे। 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अराजक माजवण्याचा जो काही प्रयत्न आहे, याच्यातून कोणाला तरी टार्गेट करायचं, कोणाला तरी नुकसान करायचं आणि कोणाच्या तरी फायद्याचं करायचं। खरं तर यांना या सगळे प्रकार हे करण्याची गरजच नाहीये। आता 10% रिझर्वेशन मिळाले, याच्या अगोदर कुणीच दिलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी दिले आणि देवेंद्र फडणवीसांना याबद्दलचा प्रश्न विचारला तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पण पहा। सातत्याने तुम्हाला आता टार्गेट केलं जातंय, सरकार असताना देवेंद्र फडणवीस। मी तुम्हाला प्रश्न विचारतो की देवेंद्र फडणवीसला टार्गेट कोण करेल? कोणाला फायदा आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केल्यामुळे? जसं तुम्ही म्हणालात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस, ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे, हे कोणाला समजतं, ते कोणाला घातक वाटतं, देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे। खरं तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की अशा प्रकारचे वॉरंट जेव्हा येतात तेव्हा कोर्टात हजर व्हायचं, हजर होऊन ते रद्द करायचे। पण यांना त्यामध्ये मी दिसलो आणि मला शिव्या द्यायचा हा प्रकार काही नवीन नाहीये। मागे एकदा त्यांचं जेव्हा उपोषण सोडण्याचा त्यांचा हा सगळा प्रकार आणि मग ते म्हटले की नाही माझं उपोषण करून करून जरा डोक्यावर परिणाम झाला होता, मग ते मी वाईट बोललो,
तशीच परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि हे नेहमी तर्क संपतात. जेव्हा तुमच्याकडे कुठलं विचार शिल्लक राहत नाही तेव्हा ते माझ्या आई बहिणीवर जातात. स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मला एक केंद्रित टार्गेट केलं जातं कधी सामानाव कधी आत्महत्या नावं कधी प्रत्येक मनोज जरांगे असं आहे. आता मनोज जरांगेंची जी केस आहे ही 2013ची केस आहे. यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन बेलेबल वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला. कुठल्याही क्रिमिनल केसमध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन बेलेबल वॉरंट निघतो. तो नॉन बेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो. तशाच प्रकारे मागच्या काळातही त्यांचा असा वॉरंट निघाला, तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला. आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत, त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघालाय. त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाहीये. ते जर तारखेवर गेले तर जज तो वॉरंट कॅन्सल करतील. आमच्याही बद्दल असे वॉरंट निघाले आहेत यापूर्वी. आमच्यावर अनेक आंदोलनाच्या केसेस आहेत. त्या केसेसमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही गेलो नाही त्यावेळी आमच्यावर वॉरंट निघाले. आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आम्ही हजर झालो तर ते वॉरंट रद्द होतात. पण मी काही त्यांना दोष देणार नाही. मागच्याही वेळी उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते. मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता, त्यामुळे मी रागारागात बोललो. आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले. एवढंच सांगतो ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. ज्या प्रक्रियेमध्ये क्रिमिनल केसमध्ये तुम्ही जर हजर झाले नाहीत तर तुमचा नॉन बेलेबल वॉरंट निघतो. तुम्ही हजर झालात की तो वॉरंट कॅन्सल होतो. खरं तर ओबीसी मधून मराठा समाजाची ही मागणी आहे आणि हे बाहुलं कोणाचे? यांचा रोग भारतीय जनता पार्टीचे लोक पाडा, याचे लोक पाडा, त्याचे लोक पाडा, मग निवडून कोणाचे? शरद पवारांचे आणायचे. आणि शरद पवार कित्येक वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी बाकी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही. आणि ते ओबीसी आणि मराठा समाजाच्या बाबतीत त्यांची काय भूमिका आहे ती पण एकदा पाहून घ्या. आरक्षण के लिए किसी का विरोध नहीं है बाय एंड लार्ज. मेरा जहाँ तक कहना है कि वे आरक्षण की बात जरूर दीजिए, मगर देते समय आज संविधान के आधार पर SC, ST, OBC उनको जो आरक्षण मिल रहा है उसको धक्का नहीं लगाना चाहिए, उनको टच नहीं करना चाहिए. वो फोर्टिक करके जो बाकी है इसमें उनको देने के लिए प्रयास. तेव्हा जरांगे पाटील सुपारीखोर आणि जरांगे पाटलांना फक्त लोकांचं आता एक मनोरंजन करायचे आणि ही लोकसभा जशी पार पडली आणि शरद पवारांना जसा फायदा आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला तसाच विधानसभेमध्ये आपण शरद पवारांना फायदा पोहोचवायचा आहे. मग आता सरकारने काहीही दिलं, सरकारने अगदी अक्षरशः ओबीसी मधून आरक्षण दिलं तरी जरांगे पाटलांचं उपोषण आरक्षण आंदोलन थांबणार नाही. त्यांनी काकांची सुपारी घेतलेली आहे. त्यांना हे भारतीय जनता पार्टीचं आणि एकनाथ शिंदे अजित पवारांचं सरकार घालवायचंय. हा त्यांनी चंग बांधलेला आहे. ते थांबणारे नाहीये. ते हे सगळं विधानसभा निवडणूक झाल्यावरच थांबतील. आता त्यांना काहीच नकोय. आता त्यांना फक्त राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. या सगळे गोष्ट सगळ्या राजकीय हालचाली आंदोलन उपोषण यात एक तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा उपोषण ह्या शब्दाची धार, आंदोलन ह्या शब्दाची धार या माणसाने अक्षरशः बदनाम करून टाकली. उपोषण आणि आंदोलन हे नाव हे अक्षर उच्चारल्यावर लोकांना एक ऊर्जा निर्माण व्हायची. हे आंदोलन आणि उपोषण हे जे काही हत्यार आहे लोकशाहीने लोकांना जनतेला दिलेलं हे बदनाम करून टाकले आणि फक्त तळी उचलण्याचं
आणि सुपारी घेण्याचा कार्यक्रम राज्यात सुरू आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.